रामाचं वरदान अंजनीच्या तुला तुला रामाचं वरदान एक ओंकारे बोला बोला जय जय हनुमान एक ओंकारे बोला बोला जय जय हनुमान धरती की धरती थर थर रे आसमान एक ओंकारे बोला बोला जय जय हनुमान एक ओंकारे बोला बोला जय जय हनुमान. आता बजरंग बली आलेले आहेत पण ते रामाच्या पायात बसतात. राम पण तिकडेच तोंड का केलं काय कळण झाली. पुढची फिरवा की जरा रामजी जरा मध्ये आहे पुढची घ्या. गदा काय त्याला मारायचे मी रामाला. हा बसले का आणि एका पायावर एका गुडघ्यावर बसलेत का. व्हेरी गुड. आता बघा श्रीरामजी पुढे बघा हरू नका. श्रीरामजींचं वर्णन आपण ऐकलेलं आहे की सर्व गुण संपन्न 14 कला संपूर्ण संपूर्ण निर्विकारी डबल आयुष्य आणि मर्यादा पुरुषोत्तम एक वचनी एक पत्नी एक वाणी श्रीरामजी. भगवान श्रीरामाच्या पायामध्ये कोण बसलेला आहे. हनुमान बसलेले आहे. आणि ते कसे बसले हात जोडले. हे भगवंता तुम्ही मला आज्ञा द्यावी म्हणजे लगेच ती करावी. ते काम मी लगेच करावं म्हणून गुडघ्यावरती बसले बघा. मांडीवर बसले ते बघा. आता मांडीवर बसलं आम्हाला उदाहरण दिला. उदाहरण पण दिला आणि बसायला पण दिला आहे ना. तर या ठिकाणी तुम्ही ही पोच बघायला लागलाय की आणि हात जोडलेले आहे. अत्यंत नम्रची हनुमानजीची ही विशेषता आहे. मी पण लहानपणापासून हनुमानाची बघतो. मला कधी कोणी म्हटलं नाही की तू हनुमानाची पूजा करू नकोस, तू पण हनुमान होशील, बालब्रह्मचारी राहशील. कुणीच म्हणलं नाही मला. दर शनिवारी पूजा हे करायचं, उपवास करायचं, सगळ्या गावात रुईची पानं धावायची नाही. कुठं जाऊन गाव पालतं घालायचं आणि चिरुणीची पानं आणायची, त्याचं माळ करायची आणि हनुमानाला घालायची. त्यावेळेला हनुमानाची मूर्ती आणि मी छोटी असल्यामुळे मला ते हात पुरायचा नाही. पुजारी उचलायचा आणि म्हणायचं घाल. मग मी हार घालणार. मग घरी जाऊन ते व्रत सोडणार आणि जेवणार. तर हनुमानजी अत्यंत नम्रची. पहिली त्यांची विशेषता कोणती आहे. नम्रता. आयुष्यात कधीही कितीही मोठे व्हा तुम्ही, बंगल्यावर बंगले बांधा, परंतु नम्रता कधीही सोडायची नाही. कृतज्ञता. ज्या देवामुळे आज मी दाणा पाणी खातोय त्या परमेश्वराबद्दल कधीही कृतज्ञता सोडायची नाही. तर दुसरी गोष्ट परमेश्वराच्या त्यांच्या दिलामध्ये पण कोण आहे. आता असं करा बघून हनुमान आता उद्या विचारे जास्त सांगायचं ना. आता असं कर. असं असं तिरुपती करून करा. हे काय आहे. हे काय दाखवलेलं आहे. त्या वेळेला सीतामय्यांनी काय केलं. सीतामय्यांनी आपला मोलाच्या रत्नाचा हात दिला होता हनुमंताला. त्याची सेवा बघून खुश झाल्या होत्या. आणि तो हात त्याने काय केलं. ते झाडावर बसून एक एक मणी फोडून टाकत होते हनुमान. मग बाकीचे काय हुशार की चोरी करायला आले की सीतामय्या सीतामय्या तुम्ही बघा ते छान हात दिला होता का नाही. ते बघा ते माकड काय करायला लागले. जाऊन काय केलं फोडून टाकले की त्याला. त्याला राग झाला सीतामय्याला. ती पण काय म्हणजे एवढं मी अनमोल हात दिला आणि हा असा त्याला बोलून घेतलं. हनुमान असं का केलं. माझ्या उपहाराचा तू अपमान का केलास. हनुमानजी म्हणतात सीतामय्या माफ करा. मी प्रत्येक मण्यामध्ये बघत होतो तुम्ही दिसताय काय, राम दिसताय, पण कुणीही दिसत नव्हतं म्हणून मी फोडून फोडून ते टाकत होतो. मला माफ करा मैया, माफ करा. माफ करा म्हटलं सीतामय्या मध्ये मग कुठे राम दाखव. मग जय श्रीराम करून असं छाती फाडून दाखवतात की तिथे राम सीता दिसले. आता आम्हाला आता तुम्ही पण म्हणा जय श्रीराम जय श्रीराम करा की असं करा की. आपण काही छाती पाडू शकत नाही. एवढा काही गप नाही. आणि छाती आधी जर फाडली तिथं तिथं राम सीता दिसत होते हनुमंतामध्ये. आमच्यामध्ये शिल्पी जनावर दुकान किराणा मालाचा सुरू झालं.
आणि मग मंदिर आणि त्यातलं कुठंतरी देव कुठंतरी कोपऱ्यात बसलेला दिसणार पूर्णपणे काही राम सीता दिसणार नाही. कारण आपल्या मनबुद्धीमध्ये आता छातीमध्ये म्हणजे असं काही आपल्याला फाडून दाखवायची गरज नाही. परमेश्वर सांगतात की आपली बुद्धी म्हणजे हृदय आहे, त्या हृदयात बसे तो भगवंत. अमृताहुनी थोड नाम तुझे देवा, नाम तुझे घेता देवा होई समाधान. किती सुंदर सुंदर गाणी आपली बनलेली सांगा. तर भगवंताचं नाम काय? सत्यम शिवम सुंदरम. सुंदर आहे तो, तर सत्य आहे, खोटं बोलत नाही, त्याला खोटे पण आवडत नाही आणि सुंदर आहे. अशा प्रकारे आज दोन्ही हनुमानजी पण आपल्या पुढे प्रगट झाले आणि श्रीरामजी पण प्रगट झाले. दोघांच्यासाठी जोरात करतो.